आंतरराज्यीय मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश. 21 दुचाकीसह 4 आरोपी जेरबंद. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 7,50,000 रुपये किमतीच्या 21 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल अद्याप उघडकीस आले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करून सक्रिय गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या. या सूचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी चोरीच्या घटनांचा अभ्यास करून संशयितांवर पाळत ठेवली. दरम्यान 20 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे म्हसावद राणीपूर मार्गावर विना नंबर सुपर स्प्लेंडर मोटरसायकलवर फिरणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी आपली नावे सुरेश संतोष मुखडे वय 20 राहणार राखी तालुका पानसेमल जिल्हा बडवाणी आणि सुनील भाबल्या वडवी वय 20 राहणार चार्ली फाटा तालुका पानसेमल जिल्हा बडवाणी अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल धडगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील तपासात आरोपींनी आपल्या साथीदार गुलाबसिंग उर्फ गुलच्या इस्मा वडवी व अन्य एका साथीदाराच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातूनही मोटरसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी लावून लपवून ठेवलेल्या 21 मोटरसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांपैकी नंदुरबार जिल्ह्यातील 6 गुन्हे उघडकीस आले. तसेच पुणे येथील 2, गुजरातमधील 6, मध्य प्रदेशातील 3 आणि उत्तर प्रदेशातील 1 अशा एकूण 18 मोटरसायकलींचा तपास लागलाय. उर्वरित 3 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सुरू असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.